पडलो पाय ते कळलं न्हू पाय दुखले रे एवढ्याचे केळी हाडूंक ना तुका सांची सांची ए नाका नाका ओंकार 3 मीटर असा उपाय सध्याच्या पोझिशनात हा 3 मीटर हा फक्त डिस्टन्स नाईन त्यांना पाऊस लागलो 9.5 9:25 कॉल होता अविनाश येता म्हणतो आणि साहेब कळते पॅक झाली ना तो असोच राहिलो साहेब कळ यांच्याने म्हटलं ह्याच्यात नाव कोण म्हटलं बाहेर चाललो ना गाडी जागोय ना 4 5 तो 7 उडवले का 7 तरी 8 तसेच उडवले त्यांनी शेशीच्या मोगान आहा तो शेशीच्या मोगान पडला पालो घाल मरते का आणि ना त्यांनी बघलाय ना त्यांनी नमस्कार हांव प्रसाद गवंडी आमी आसा सध्या तामोशे गवंडी वाडात तुम्ही आता पळोवपाक शकता ही दिलीप गवंडी यांनी पोटाक मारून ही शेती केल्ली बागायती केल्ली पण ही बागायती आता हत्तीन परत 4 महिन्यांनी येऊन नुकसानी केली लास्ट 4 महिन्यात त्यांनी केल्ली नुकसानी पण त्यांनी त्याचे किती बेनिफिट ताका किती मेळोंक ना परत हे 4 महिन्यांनी येऊन त्यांनी नुकसान केले हांव आनी काय सांगना माझे भाव दयानंद गवंडीन सगळे सांगलेले आसा तर सरकाराक इतकीच रिक्वेस्ट आसा की हत्तीचो बंदोबस्त जाता इतलो बेगिनात बेगीन करचो धन्यवाद ओके सामन केन्ना हो ओंकार इलो आणि नुकसाणी केली आज सकाळी कितें कितें जालें नुकसाणी माड उडयले न्हू हां आनी हे कोंकणी वयले पोकळी आता कितें म्हणटा तुमी सरकारान कितें करचें पडटलें घालूपाक पयले तेंच्यांनी बंदोबस्त करचो ओके येस थँक्यू आं ओके ओके
प्लास्टिक बॉटल खाल्ली दिलो ये काका दाखव ना तुमकां खबर आहा आतां ओमकार हत्तीचे परतून म्हाका दिसता 11 म्हयने तिसरे फावट हत्ती परतून येयल्लो आसा आनी लॉस तुमकां दिसता शशिकांत महालेन सांगले तेजे गांवांत ते आतां दोळ्या फुडें दिसता तुमकां आनी तुमकां पयलीं धन्यवाद तुमकां मिडियाक दिता कारण तुमी आमचे कितें आमचे प्रश्न कितें आहा ते मिडिया मार्फत पावतात नाल्यार हांगा लोकप्रतिनिधी म्हणटात ते येवकूच तयार ना हांगा आनी आमची केअर घेवकूय तयार ना आनी एक सांगची गजाल म्हणल्यार गेले फावटी 4 म्हयन्या पयलीं येयल्लो मोपा दाडाची म्हणटा ती दाड म्हणटात थंय लोकांचें लुकसाण जालें श्याम पण सावंत म्हणून आनी तोरशे शेटये म्हणून थोड्यांक शेतकऱ्यांक तांकां कितें लॉस मेळोंक ना ते सरकारान तेजें हें घेवन तांकां थोड्यांक कितें लॉस तेंचे जालें ते तांकां दिवचें आनी आतां हत्ती येयला ताका बेगींतल्या बेगीन ताका व्हरचो आनी हांव रिक्वेस्ट करता संरक्षण मंत्र्यान तूं भितर इंट्रस्ट घेवन हेचेर बेगींतल्या बेगीन कितें कारवाय एक्शन घेवं करची आनी हाका बेगीन हांगा खंयच्यानूय शिफ्ट करचो हांगा इतकेंच मागता आनी देव बरें करूं म्हणटा न्हंय भागातले चडटे हे मरे बिबटो 7 सवा च्या प्यालो गडे घरा 4 व्हिलर घेवन येता रायट सायडीन खोरीस बी बांदला पळय तेजे मातसो सकयल काजी पोंच्यान वाड आहा ते जर येता अशें म्हाका दिश्टी पडलें म्हणल्यार अप्पर डिप्पर मारलो जाल्यार सारको सकयल त्या खांब्या कडल्यान वाड जाल्या पळय तेजेर सकयल देंवलो मला घरान गेलो बेकार हितून पडलो तेन्ना आमकां कॉल केल्लो मरे बटवाडे त्या भाटाच्या येता हांव खबर त्या कोला हांव त्या कोला आमचो तो बरो जालो टन जालो एकदा काढून पाठवून काय काढतो ऐकताले तुझं मार्चात येयल्लो सगळे फाटले येतले एप्रिलचा 17 तारीख असलो होता आम्ही आपण माझ्याकडे शूटिंग आलं वचन येऊ हय पुढे खूप मग
तो पुढे आहे का भाई केन्ना इलो ओंकार आणि कशा पद्धतीने नुकसानी झाली? ओमकार काल राती येला कळव ना केन्ना राती कितल्यांक येयला तो उगव्याच्यान ते शशिकांत महाराज त्याचे ते लॉस केले त्याचे कवा ते माड कितें उडयले आणि सगळे हातल्यान हांगा येयला क्रॉस करून आणि हांगा दर्शन गवंडी तेंचे भाट आसा थंयच्यान भाटात येयलो स्टार्ट केले थंयच्यानच केळी उडोवपाक स्टार्ट केले म्हाका दिसता अरावंड 20-25 तरी केळी तेचे उडयले परतून खोपळी उडयले 1-2-3 आणि हे आतां लागतले आसले 2 वर्सां हे वर्सां लागतले आसले 2 कवाते अशे 1-2 कवाते व्हडले उडयले हे येता येता थोडें लुकसाण करून वयता आनी बेनिफीट कितेंच ना आनी हो परतून येत आसा हेची सरकारान कितें ते दखल घेवची काय आमकां अशेंच शेतकऱ्यांनी अशेंच मरचे मेहनत घेवचे आनी तेंची लॉस जावचे तांकां लॉस जायना ते एसीत बसान ते स्टेटमेंट दितात ऑफिसर आहात ते हांगा येवन धमकी दितात तेंचे फक्त धमकी आमी बारीक मनशांनी आयकून घेवचे तेंचे आतां येवन फिल्डार येवन तेंच्यांनी पळोवचें न्ही कितें लुकसाण जाता ते 4-4 म्हयने जर अशें आमकां लॉस जायत जाले आमी आतां हे मेहनत घेवन हे कवते आतां 4-5 वर्सां लागली आमकां मेहनत घेवपाक आनी रेडी जावपाक आणखी 2 वर्सांनी आमकां उत्पन्न दिवपाक स्टार्ट जातलो लागलो न्हू आतां आमकां लॉस जाता ते आमकां बेनिफीट कांयच मेळना तेतून करून आतां फुडें हत्यो असो हांगाच्यान असो मोपाता गेलो ते सायडीन आतां तूं आसलो थंय आतां ना म्हळ्यार 2 वरां तरी रोडार आसा तो ते लोकांक वचूंक कामाक वयतल्यांक तांकां वचूंक मेळना आनी गांवांत काम करून वयतले तांकांय वचूंक मेळना अशी स्टेज आसा आनी फाल्यां आमचो संरक्षण मंत्री येवपाक आहा राजनाथ सिंग म्हाजी एक रिक्वेस्ट आहा कोणी तुमी तुमचे मिडिया थ्रू ताका एक रिक्वेस्ट करची हंबल रिक्वेस्ट म्हाजी करता ताका कित्याक हत्तीचो बेगीतले बेगीन तो बंदोबस्त करचो नाजाल्यार 2-2, 4-4 म्हयने आमी मेहनत घेतले शेतकरी लॉस हेतून कोण जाता शेतकरीच मरता बाकी कोणाचें कितें जायना तेंचे जर केल्ले शेतकऱ्यांचे हे आतां बाकीचे लोकप्रतिनिधी आहात ते कित्याक दिना तेंचे लॉस जायना न्हू जाता हे बारीक म्हणजे आमी शेतकरी म्हणून आमकां कळटा की शेती कितके जाता तुमी आमकां 5,000चे आमच्या शेतांतसून आमकां 10,000 मेळटले तर तुमी आमकां 20,000 दिवंक शकतात पण आमी जे मेहनतीन आमकां करता न्हू आमचे खातीर खावपाक ते आमकां ते मेळचे ना तुमचे 20,000 आमकां नाका आमची मेहनत आमकां जाय केल्ली तेचे आमकां बेनिफीट्स मेळूंक जाय हे आमकां उपकार कोणाचे आमकां गरज ना आमकां शेतकऱ्यांक आमचो स्वताचो अभिमान आहा आमी कोणाचे हेचेर गरज ना आमकां हेंच्यांनी दिवपाक अशें पण आमी रिक्वेस्ट करता सरकारान हेचेर एक्शन बेगीतले बेगीन हत्तींचो बंदोबस्त करचो हे इतलें मागता कितें जालें? नमस्कार. काल म्हणजे राती हे तुका दिसतले थंय फोटो हेच्या तुझ्या मिडिया मार्फत हे राती जे काय नुकसान केले जे ओंकार हत्ती म्हणून ही आता पहिली फावट न्हू ही सांगपाचें म्हणजे ही 3री फावट जाली आहा आणि हेचेर गांभीर्यान घेवंक ना प्रशासनान अजून हेचेर ना प्रशासन सुस्त आहा आणि सगळी ही पेडणे तालुक्याची टोटल जी यंत्रणा आहा ही फेल जाल्ली आहा ह्या माध्यमांसून मी सांगतो आणि जे लोकप्रतिनिधी सुद्धा हय जे आहात जे निवडून दिल्ले ते टोटली फेल जाल्ले आहात आणि ह्या माध्यमान सांगतो तो फेल कित्याक जालो तेचो बंदोबस्त करपाक तांकां जावंक ना आज मेरेन उपाय योजना जावंक ना म्हणून म्हणटा आणि हे निष्क्रिय लोक जाल्ले ह्या माध्यमांसून सांगते कित्याक म्हाका आयज दुखला कित्याक ही जी मेहनत आहा सरकार एके वाटेन सांगता उत्पन्न करा ह्या करा ता करा आमी हय पोटाक गाड मारून उत्पन्न केल्ला आसा हे आयज 4-4, 5-5 वर्साचे कवाते आयज हे आणि हे परत एक सांगता टोटली फेल पेडणे तालुक्यातले निष्क्रिय हे सगळी यंत्रणा ही प्रतिनिधी सकट दुसरो भाग फाल्यां आता ह्या हुतात्मा स्मारक बरी गजाल सरकारान बऱ्यापैकी हो एक हे केल्लो आहा थंय कित्याक जेव्हा एंट्रन्स जातलो महाराष्ट्रासून तेन्ना एक तेचे कडेन टुरिस्ट स्पॉट म्हणून आमी बघू शकता आणि जेंच्यांनी थंय जे आत्मे म्हणजे जे आसत म्हणजे आता ज्यांच्यांनी थंय रगात शेणयला तेंचो एक उगडास सरकारान बऱ्यापैकी केलो फाल्यां संरक्षण मंत्री येता त्याच्या संरक्षणा खातीर हय हायवेक आयज 2 दीस जाले मी स्वता बघतय JCB येतात रस्तो साफ करतात झाडां लायतात आणि काय करतात आणि वन ऑफ द टॉप सेक्युरिटी झेड सेक्युरिटी तेका आयज आणि आमचं संरक्षण कोण करतलो ह्या हत्तीपासून तर आमकां हेंच्यांनी उत्तर दिवचा त्याचा संरक्षण करतले करा आमचे ना म्हणू ना कारण आमच्या देशाचो संरक्षण मंत्री पण आमचे संरक्षण खंय आहा हेचेर म्हाजो हे आसा आयज खंय काय आसा आमचे खातीर सेक्युरिटी खंय आहा काय हें आसाच चलतलां
ह्याच्या फुडें काय हे ह्या मान्य करतले आमी निष्क्रिय म्हणून हे म्हाका दिसता हे आपुणूच ठरयल्लें आसा हेचेर आनी म्हाका काय उलोवपाचेंच दिसना. परत केव्हा येयलो ओंकार? ओमकार काल संध्याकाळी आमच्या मोपा एअरपोर्टाच्या बॉर्डरीर असलो आणि तो तसोच मोपा करमळी वाड्यात देवलो. करमळी वाड्यासून उग्यासून आता तांबोशा रोडाचेर सकाळी हिचे अकावा ते भात शेतीचा नुकसान. त्याचप्रमाणे आम्ही तुमका न्यूज सांगत असू, तुम्ही न्यूज करीत आहात. ओके. सरकार त्याच्या हत्तीकय सवय झालेली असा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तुमका आमचा नुकसान केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे प्रसार माध्यमात बोलतो. त्याच्यानंतर तुम्ही ती बातमी हायलाईट करतात आणि काय त्याचा उपयोग होईना सरकार ऐकता. ही आता एक मजा झालेली असा, खेळ झालेलो खेळ का. आणि काय उलयतलो हे तू का आमचा काय असा गरिबाने आम्ही इतकी काबाड कष्ट करून एक झाड तयार करून काय खर्च येता आणि काय मेहनत असा ह्या सांगणं आमका आता दुःख जाता ह्या गोष्टीचा. त्यामुळे हत्तीचो बंदोबस्त सरकार करतलो नाही करतलो आम्ही सांग शकानो. स्थानिक आमदारांसुद्धा ह्याच्यावर लक्ष घालूचो. आता असेंब्ली येता उद्या 3 दिवसाची असा, जर त्याका शक्य जाता जाल्यार साधो आणि सिंपल प्रश्न हा त्यांनी मांडूचो ह्यो. आता फाल्यां पत्रादेवी स्मारकाचे उद्घाटन हा. सेंट्रल मिनिस्टर, संरक्षण मिनिस्टर येता, मुख्यमंत्री येता, केंद्रीय मंत्री येतले, खासदार येतले, आमदार येतले. कितें सांगूंक सोदता तेचे? आता तो हत्ती जर असो जरा वळयशात जर जाल्यार आता ही आमची परिस्थिती आता बघा. सकाळी आम्ही दूध घेऊन जाणारे माणूस, आम्ही जवळजवळ 1 तास लेट झालो. आता घरी जातलो तर 1 तास आता तो बाजू केव्हा सरा तेव्हा आमकां वाट मेळटली. तसोच तो हत्ती आता ते बाजू वळया, मग तेंचो जेव्हा तर येण्या जाण्याचो मार्ग कसो रोखता हत्ती तो कळटलो. आता जवळच आहात तिथे स्मारकाच्या बाजूक जाण्याचो मार्ग जवळच आहात हत्तीचो. ओके, थँक्यू. व्हायब्रेशन जाता मागेल न्हू परतात रे मातशी गाडी लाय की चलत ये कोण झाली. होय बाबू, अरे फाटी यो न्हू. नमस्कार. गेली कित्येक महिने गेल्या वर्सा ह्या वर्सा ज्या ओमकार हत्तीन पेडण्या मतदारसंघान पेडण्या त्या भागान बॉर्डरीच्या सगळ्या भागान उगवे मेरेन जो धुमाकूळ घातलेलो आणि हो सगळो धुमाकूळ घालत असताना तेणे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांची शेतां, त्यांच्यो कवाते, त्यांचे केळीची बागा हे सगळे उद्ध्वस्त केले. आणि ह्या अनुषंगान आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाची चेअरमॅन जी आसा मॅडम दिव्या राणे, हेका आम्ही निवेदन दिलेले पेडण्याच्यान की ह्या ओमकार हत्तीचो कायमचो बंदोबस्त करा. आयज जरी तो महाराष्ट्र हद्दीन गेला तरी येणाऱ्या काळात तो परतून येतलो आणि परतून शेतकऱ्यांचे नुकसान करतले. पण ताजेर अजून मेरेनय काही कारवाई जावना. आणि आयज आता खबर कळटा की आता एट प्रेझेंट तो मोपा गावान आसा, मेन रस्त्याचेर आसा आणि हलना. सो मुख्यमंत्र्याक एक निवेदन करूनशे दिसता. फाल्यां आमचे देशाचे संरक्षण मंत्री येता हुतात्मा स्मारकाचे उक्तावण करच्या खातीर. त्याच्या खातीर तूं व्हडलो बंदोबस्त करतलो, कडेकड बंदोबस्त करतलो. पूण ह्या शेतकऱ्यांच्या शेता खातीर केन्ना बंदोबस्त करतलो? ह्या शेतकऱ्यांच्या जमनी, शेतकऱ्यांचे पिकां, शेतकऱ्यांच्यो केळीचे बागा, शेतकऱ्यांचे कवाते, शेतकऱ्यांच्यो बाकीचे पोरसा बिरसा जी कितें आसा तेंच्यांनी कश्ट करून जे सगळे उत्पन्न केल्ले त्या सगळ्यांक प्रोटेक्शन केन्ना दितलो? तेंचो बंदोबस्त केन्ना करतलो? आणि ह्या हत्तीचो ओमकार हत्ती आसा पळय तेजो कायम बंदोबस्त केन्ना करतलो हे मुख्यमंत्र्यान सांगची गरज आसा.
हे का सगळे कबाल केले काय हांगा राव